हॅलो नमस्कार. खटपटीचा अर्जुन प्रशांत तुमच्यासोबत आहे आणि आपल्याला माहिती आहे इलो इलो सिनेमा आता रिलीज होणार आहे आणि त्यानिमित्तच आपल्यासोबत मॅम आहेत. मीरा मॅम, काय सांगाल, तुमची भूमिका कशी आहे, काय स्वभाव आहे? आम्हाला खूप उत्सुकता आहे. यामध्ये एक हेमा नावाचं कॅरेक्टर आहे जे मी करते आहे आणि जी स्वतःच्या टर्म्सवर जगणारी पण एक सोजवळ आणि सिंपल मुलगी आहे जी बँकेमध्ये जॉब करते आणि छान आहे. तुम्ही आता ते पाहिल्यावरच तुम्हाला कळेल. ट्रेलरमध्ये तर आहे, ऑफकोर्स कळणारच आहे, बट चित्रपटगृहामध्ये नक्की जाऊन पहा. मॅम, मला तुम्ही काय सांगाल की या सिनेमामध्ये तुम्ही म्हणजे संपूर्ण टीमसोबत काम केलं आहे, टीमसोबत काय वाटलं, म्हणजे कसा अनुभव होता टीमचा? खूपच छान अनुभव होता. ॲक्च्युली ना, इतकी आम्ही मजा करत करत शूट केलेली आहे. खूप साऱ्या अडचणीही येतात, टेक्निकल वगैरे बाकीच्या गोष्टी म्हणजे, पण खूप पॉझिटिव्हली सगळ्यांनी काम केलेलं आहे. आमचे DOP जे आहेत योगेशजी, म्हणजे तुम्ही सिनेमा पाहतानाच ते कलर्स वगैरे इतकं सुंदर दाखवलं आहे त्यांनी सगळ्यांना. आमचे डिरेक्टर अजिंक्य आणि आमचे रायटर सुपेकर सर, हे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एक थॉट होता जे ते घेऊन आले आणि आत्ता असं वाटते अरे हां, खूप सुंदर केलेला चित्रपट आहे हा. कुठलाच त्रास झालाच नाही आहे ॲक्च्युली. आता एक जस्ट लास्ट क्वेश्चन, कारण खूप गडबडीत तुम्ही आहात. पहिल्यांदा की तुम्ही खरंच मॅम खूप सुंदर दिसत आहेत आणि त्यानंतर मला असा प्रश्न विचारायचा आहे, फॅमिलीची एक्साइटमेंट, तुमची एक्साइटमेंट ही मूवी येण्यासाठी काय आहे? मला आवडेल ऐकायला. खूप जास्त, कारण माझा हा पहिलाच चित्रपट आहे जो थिएटरमध्ये रिलीज होतो आहे. बाकी डेली सोप्स, रिॲलिटी शोज आणि वेबसिरीज केल्या ज्या येतात सुद्धा. आणि आत्ताच माझी फॅमिलीची रिॲक्शन तुम्ही पाहिलं असेल. माझी पूर्ण फॅमिली इथे आलेली आहे आणि त्यांना असं आहे की मी खुश, मी ज्या कामामध्ये खुश, किंवा माझं काही पोस्टर जरी दिसलं तरी ते भयंकर खुश होऊन जातात. सो आत्ता मी तर खुश आहेच आहे, पण त्यांना एक आनंद आहे, इमोशनल झाले थोडे आणि ना त्यांना एक प्राऊडवालं फिलिंग आज मी त्यांच्या चेहऱ्यावर पाहिलं. आणि आता स्वतःचं स्वप्न पूर्ण झालं आहे म्हणून तुमची एक छोटीशी काहीतरी म्हणजे एक काय सांगाल? माझं या म्हणजे सिनेमात काम पहिलाच चित्रपट माझा येतो आहे आणि प्रत्येकाला एक्साइटमेंट असते आपलं पहिलं काम, पहिलं कुठलेही काम. आणि हे इलू इलू एवढे सगळे चांगले कलाकार आहेत, चांगला चित्रपट झालेला आहे, लोकांना तो खूप आवडेल. त्यामुळे हे स्वप्न तर झालेलंच आहे आणि आत्ता आणखीन खूप मोठं स्वप्न आहे की आमचा चित्रपट सुपर डुपर हिट व्हायला हवा. याच्यापुढे आत्ता खरंच सांगू, मी याच्यापुढे काहीच विचार करत नाही आहे. थँक्यू. प्रेक्षकांना मॅम काय सांगाल मग या सिनेमाबद्दल? 31 जानेवारीला इलू इलू 1998 चित्रपट रिलीज होतो आहे आणि तुम्हाला पुन्हा मागच्या दिवसांमध्ये जाऊन हा चित्रपट सोडेल. तर प्लीज 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 तुम्ही नक्की पहा. आणि जे मोठे आहेत, मिडल एजवाले, त्यांनी त्यांच्या मुलांना हा मूवी नक्कीच दाखवायला हवा. आणि जे 90sचा काळ जगलेले आहेत त्यांच्यासाठी तर म्हणजे एक ट्रीट आहे ही, तर नक्की तुम्ही पहा. ओके. सो आपल्या फॅमिलीसोबत नक्की हा सिनेमा 31 जानेवारीला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात बघायला विसरायचं नाही आहे आणि खटपटीला फॉलो करायला विसरायचं नाही.